आपल्याकडे दिवस कमी राहिले. या कमी दिवसांमध्ये सुंदर आणि चांगलं नियोजन आपल्याला या संमेलनाचं जे आहे यशस्वी करण्यासाठी करायचंय आणि नक्कीच त्याप्रमाणे आपण काम करू. मिलिंद जोशी सरांना मी 100% सांगतो की आपण ज्या अपेक्षेनं आमच्यावर सगळ्यांवर ही जबाबदारी दिली ती अपेक्षा सातारकर म्हणून आम्ही सगळेजण 100% पार पाडू एवढी खात्री मी आपल्याला सर्व आमच्या सातारकरांच्या वतीनं नक्की देतो. आणि त्याचा उल्लेख केला की हे आपलं सातारचं झाल्यानंतर पुढचं जे तुम्ही शतकपूर्तीचं संमेलन घेणार आहे नक्कीच तुम्हाला सातारचं जे काय आहे ते संमेलनाचं हे पुसून टाकण्यासाठी भरपूर प्रयत्न करायला लावू आम्ही. तसं आम्ही तुम्ही पुणे म्हटलं की पुढेच असणार. आम्ही काय पुण्याशी आम्ही काय कारण पुन्हा हे साहित्याचं सगळ्यातच माहेरघर आहे, विद्येचं माहेरघर आहे आणि शेवटी पुणे म्हटलं की शहर पण आपल्यापेक्षा फार मोठं आहे. त्यामुळे नक्कीच पुढे असणार. पण तुम्हाला नक्कीच प्रयत्न करायला लावू आम्ही की थोडं एवढं तरी आम्ही नक्की तुम्हाला सातारकर सांगू शकतो